या धर्मशाळेचं नाव आळंदीमध्ये गाजलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी दरवर्षी गुरुवर्य भोले महाराजांचे कीर्तन होत असे। भोले महाराजांचा आणि सारंग डॉक्टरांचा फार मोठा प्रेमाचा संबंध। पूर्वी ते 3 नंबर दिंडीमध्ये चालत होते, शेडगी दिंडी नंबर 3। काही वर्ष चालल्यानंतर त्यांनी स्वतंत्र दिंडी निर्माण केली। त्या दिंडीला देखील अनेक वर्ष होऊन गेले। विठ्ठला विठ्ठला तेव्हा त्या दिंडीमध्ये आमच्या संस्थेचे अर्थात जोग महाराज संस्थेचे बरेच विद्यार्थी असतात आणि काही शिक्षक वर्ग देखील उपस्थित होत असतो। तेव्हा या ठिकाणी हा सेवेचा प्रसंग माझ्यावरती प्राप्त झाला। तेव्हा ती सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग हा कमी चरणाचा नाही आणि फारही चरणाचा नाही। अभंगातून महाराज पशुचं लक्षण सांगत नाही, दैवाचं लक्षण सांगत नाही, माणसाचंही लक्षण सांगत नाही, तर या अभंगातून संतांचं लक्षण सांगतात। हा माणूस आहे कशावरून? केवळ आकारावरून त्याला माणूस म्हणता येत नाही। त्याच्या ठिकाणी माणुसकीचे चिन्ह नसतील आणि कसाही जर वागत असेल तर त्याला पशु असं म्हटले। आपल्या मताप्रमाणे जो वागतो त्याला पशु म्हणतात आणि शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे, भगवंताच्या सांगण्याप्रमाणे, संतांच्या सांगण्याप्रमाणे जो आपलं जीवन जगतो त्याला मनुष्य असं म्हटलेलं आहे। मतानि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानवः, शास्त्रानि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानवः। शास्त्राला धरून चालणारा तो खरा मनुष्य आणि केवळ आपल्याच मताला धरून चालणारा तो खरा पशु। काही खातो, काही बोलतो, कुठेही जातो आणि काही बोलतो, अर्थात त्याचं जीवन शास्त्रात धरून नसतं, त्याला म्हटलेलं आहे पशु। असो जगामध्ये अनेक वस्तू आहेत, पण प्रश्न असा आहे की सर्वांमध्ये मोठी वस्तू कोणती आहे? तर सर्वात मोठी वस्तू म्हणजे तो भगवान आहे। भगवान भगवंतापेक्षा जगामध्ये कोण मोठा? हरी से कोई नहीं बड़ा, सर्वात मोठा भगवान आहे। हरि सम जगत कछु वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ,
सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ। जगात ग्रंथ अनेक आहेत, पण गीता ग्रंथासारखा ग्रंथ नाही। गीता ग्रंथ आकाराने छोटा, पण ज्ञानाने सगळ्यात मोठा। ग्रंथात ग्रंथ गीता, पतिव्रतात पतिव्रताची सीता, आणि दैवतात दैवती आपली माता विठ्ठला विठ्ठला।